मित्रांनो, साधारण 100 वर्ष माणूस जगतो असं गृहीत धरलं तर 100 वर्षातले 25 वर्ष तो शिक्षण घेण्यात घालवतो. पुढची 25 वर्ष ते 35 वर्ष म्हणजे 25 पासून 60 किंवा 50 वर्षापर्यंत म्हणजे 25 वर्ष तो पैसे कमवण्यासाठी काम करण्यात घालवतो. आणि 50 ते 100 म्हणजे जवळजवळ 50 वर्ष किंवा आपण असं धरू की 50च्या ऐवजी 60 ते 100 40 वर्ष किंवा 50 पासून तो तिथनं पुढं 80 वर्ष जगला तर ती 30 वर्ष तो रिटायर लाईफ जगतो. म्हणजे ज्या काळामध्ये तो पैसे कमवत नाहीये आणि खर्च मात्र त्याचा चालू आहे आणि तो कुणावर अवलंबून नाही. लहानपणी आपण आई वडिलांवर अवलंबून असतो, पण रिटायरमेंट नंतर आपल्याला कुणावर अवलंबून नाही राहता येत. त्यावेळी आपलेच पैसे आपल्याला उपयोगी पडणार आहेत. तर आयुष्यातले 25 वर्ष शिक्षण, 25 वर्ष कमाई आणि राहिलेली 30 वर्ष एवढा मोठा गॅप आपल्याला पैसे न कमवता घालवायचा आहे. आणि जर तो घालवायचा असेल तर त्यासाठी आपली आर्थिक तरतूद आपण स्वतःच करून ठेवणं जास्त फायद्याचं होईल. त्यामुळे रिटायरमेंटचं प्लॅन नक्की करा. त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही हेल्प लागली तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करा आणि आमचा गायडन्स घ्या. आम्ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्या पद्धतीने नवजीवन वेल्थच्या माध्यमातून मदत करू शकतो. थँक्यू.